नाशिकमध्ये शालार्थ आयडी घोटाळा समोर आल्यामुळे मोठा अपहार झाल्याचंही समोर आलंय। अमळनेर येथील खासगी शिक्षण संस्थेने 2021 ते 24 दरम्यान बनावट शालार्थ आयडी तयार करत शासनाची मोठी फसवणूक केल्याचे प्रकार उघड झालेला। या प्रकरणामध्ये माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना अटक झाली आहे। आतापर्यंत या प्रकरणात 6 आरोपी अटकेत असून आणखी मोठे मासे गळाला लागू शकतात। या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी अधिकची माहिती दिली। यातील माजी उपसंचालक नितीन मुरलीधर उपासनी यांना आम्ही ताब्यात घेतले। चौकशी करत असताना त्यांनी तपासात सहाय्य केलं नाही। त्यांचे जे पेपर आणि उपलब्ध पुरावे त्यांच्या नातेवाईकांना कल्पना देऊन अटक करण्यात आलेली आहे। उद्या रोजी आम्ही माननीय न्यायालयात हजर करीत आहे, रिमांड करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।